सुस्वागत मित्रांनो. तर हुकुमाची राणी या धमाकेदार भागामध्ये आज खूप नवीन घडलं. मालतीचा डाव हा मालतीवर उलटला. मी असं का म्हणतोय ते तुम्हाला शेवटीला कळणंच. तर सुरू करूया. तर राणी आणि इंद्रा ही राणीच्या घरी उभे असतात आणि इंद्राला कॉल आलेला असतो की इंद्रा तू लवकर घरी ये, मालतीची तब्येत खूप खराब आहे. तर इंद्र खूप धर्मसंकटमध्ये बसतो, कारण की राणीच्या आईवडिलाची तब्येत खूप खराब असते इकडे, आणि तिकडे राणीच्या आईची खूप तब्येत खराब असते. तर इंद्र विचार करतो आणि इंद्राच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो. तो राणीला म्हणतो, राणी आपण तुझ्या आईवडिलांना तिकडे माझ्या घरी घेऊन जाऊ. असं होईल की तुलाही माझ्या आईची काळजी नीट करता येईल आणि तुझ्या आईवडिलांची पण. तर राणीलाही ते आवडते आणि ते राणीच्या आईवडिलांना तिकडे इंद्राच्या घरी म्हणजे महाडिकाच्या घरी घेऊन जाते. आणि इंद्रा मालतीजवळ जातो आणि मालतीच्या हातात हात घेतो आणि बोलतो, आई बरं आहे ना तुला आता? तर मालती बोलते, अरे इंद्रा, तू आला ना माझ्याजवळ, आता मला कशाची चिंता नाही आणि मी आत्ताच लगेच 2 दिवसात बरे होऊन जाईल. आणि नंतर बोलते, चल इंद्रा मला खाली घेऊन चल, मी खूप बोर झाले इथे झोपून झोपून, चल माझा हात धर. आणि इंद्रा मालतीचा हात धरतो आणि खाली जाण्यास म्हणतो. मालतीचा पायऱ्याहून पाय सटकतो. नंतर राणी लगेचच मालतीचा हात पकडते आणि मालती बोलते, तू इथं? तर इंद्रा बोलतो, हो आई, मी तिला इथे घेऊन आलो तुझी काळजी करण्यासाठी आणि तिला तुला भेटायचं पण होतं. तर मालती बोलते, नाही, मला काही भेटायची गरज नाही, तू तुझ्या आईवडिलांकडे जा, कारण की तुला त्यांची जास्त गरज आहे. तर इंद्रा बोलतो, आई तू पहिले बस, मी तुला सांगतो. तर इंद्रा बोलतो, आई मी तुला न विचारता एक गोष्ट केली आहे. तर मालती म्हणते, बोल आता काय केलं तू? तर इंद्रा म्हणतो, आई मी राणीच्या आईवडिलांना इथे घेऊन आलो आहे. मालती एकदम शॉक होते आणि मी यामुळे म्हटलं होतं की मालतीनं जे दुखणं काढलं होतं इंद्राला वापस बोलवण्यासाठी, तेच तिच्यावर उलटं पडलं आहे, कारण की राणीचे आईवडील हे महाडिकांच्या घरी राहायला आले. तर मग मालती डायरेक्ट एकदम शॉक होऊन जाते आणि ती राणीच्या आईवडील ही दररोजच असतात. राणी आणि इंद्रा पळत जातो आणि त्यांना घेऊन खुर्चीवर बसवतो. नंतर मग मालती बोलते, उर्मिला या दोघांना तू गेस्ट रूममध्ये घेऊन जा. नंतर अजित आणि उर्मिला हे त्यांना गेस्ट रूममध्ये घेऊन जातात आणि तिथे बुवाला बसवल्यानंतर बुवा ही जमिनीवर बसतात, कारण की बुवाच्या पायाला खूप त्रास होतो खुर्चीवर बसल्यानंतर. आणि सुरेखा ही बेडवर बसते. नंतर अजित बोलतो बुवांना, बुवा तुम्हाला काही हवं असेल तर सांगा. आणि तितक्यातच उर्मिला बोलते, अजित तुम्ही जा इथनं, मी बघते त्यांना काय हवं आहे. नंतर मग उर्मिला त्यांना बोलायला सुरुवात करते आणि अजित तिथं निघून जातो. उर्मिला बोलते, का हो तुम्हाला लाज नाही वाटली का? तुमच्या मुलीच्या घरी येताना लोक तर मुलीच्या घरचं पाणीसुद्धा पित नाही आणि तुम्ही डायरेक्ट चुलीपर्यंत आलात. तुम्ही 2-3 दिवसांनंतर इथून फुटायचं. तुमचा वास पण इथे येतोय आणि तुम्ही ज्या बेडवर बसलाय ना, मला ती गादीसुद्धा फेकून द्यावी लागणार आहे आणि तुम्ही ज्या ज्या गोष्टीला टच करणार, मला ती गोष्ट इथून फेकून द्यावी पडणार आहे. नंतर बुवा आणि राणीच्या आईच्या डोळ्यात पाणी येते आणि खूप काही त्यांना ऐकावं लागतं उर्मिलाच्या तोंडातून. नंतर तिथून उर्मिला जाते आणि सुरेखा बुवांना बोलते, अहो काय बाईचं चुकलं, या बरोबरच बोलते, आपलंच चुकलं, आपण इथे आलो, आपण मुलीच्या घरचं पाणीही सुद्धा प्यायला नको होतंय आणि बघा आपण इथं काय करतोय. नंतर बुवा बोलते, काहीतरी करू शकतो आपण, आपले जावई बापू आणि राणी बळजबरीने आपल्या इथे घेऊन आले आहे. नंतर बुवा बोलतात, ठीक आहे, आपण जेव्हा इंद्रजित सर फॅक्टरीमध्ये जाईल तेव्हा गपचूप आपण इथनं निघून जाऊ. तेव्हा सुरेखा बोलते, हो आपण तसंच करू. आणि उर्मिला ही डायरेक्ट मालतीच्या रूममध्ये जाते. इंद्रा हा मालतीला तिच्या रूममध्ये नेऊन घालतो आणि उर्मिला ही
डायरेक्ट मालतीच्या रूममध्ये जाते आणि मालतीला बोलते, अहो आई बघा ना, त्यांचा किती घाण वास येतो आहे, किती दिवसापासून त्यांनी आंघोळ केली नाही वाटतं. आणि मालती बोलते, हो ना, मला पण त्यांना इथून काढायचं आहे. नंतर उर्मिला बोलते, जर का त्या सुरेखाला आपण असं काही केलं की ती आयुष्यात उठून शकणार नाही, तर ती मात्र इथून जाईल. तर मालती खूप खुश होते आणि मालती बोलते, हो तसंच काही करायला हवं. आणि तिकडे राणी ही आवरत असते, म्हणजे जे ती 2-3 दिवसापासून घरी नसल्यामुळे बेड वगैरे साड्या वगैरे व्यवस्थित ठेवते. आणि तिने ती जेव्हा पत्ता खेळत होते तेव्हा तिने ते पत्त्यामधला एक राणीचं जे पान असतं ते सोबत आणलेलं असतं आणि ती पटकन तिच्या हातातून खाली पडतं आणि ती त्याला लपवण्याचा प्रयत्न करते. ती इंद्राला म्हणते, सर सर तिकडे बघा तिकडे बघा. आणि तिकडे इंद्र साईडला बघताच ती पटकन पान उचलून घेते. इंद्राला सर्व कळतं. तर इंद्रा बोलतो, राणी तुला खोटं बोलता येत नाही, काय आहे तुझ्या हातात, दाखव मला पटकन. राणी बोलते, नाही नाही सर, कुठे काय कुठे काय. इंद्रा बोलतो, राणी आहे तुझ्या हातात, दाखव मला पटकन. तर राणी त्याला दाखवते, सर हे आहे. तर इंद्रा बोलतो, हे का. तर राणी बोलते, हो सर हे आहे. आणि तुम्ही कशाला म्हणत होता मग, दाखव मला दाखव. इंद्रा म्हणतो, मला माहीत आहे राणी की तुझ्या हातात हे आहे. तर राणी बोलते, सर तुम्हाला पाहिजे होतं काही. तर इंद्रा बोलतो, नाही माझ्याकडे आहे पहिलीची एक हुकुमाची राणी. त्यानंतर दोघेही एकमेकाकडे बघत असतात आणि राणी बोलते, हो का सर, तुम्ही पण एक गोष्ट माझ्यापासून लपवली. आणि इंद्राना जी राणीची गोधडी असते ती सोबत आणलेली असते. तर इंद्रा बोलतो, नाही आली असेल ती चुकून, मी बॅग भरत होतो तेव्हा माझ्या हातातनं चुकून बॅगमध्ये पडले वाटतं आणि आले वाटतं. तर राणी बोलते, हो का. नंतर मालती ही थोड्या वेळाने राणीला भेटते आणि राणीला बोलते, तुझ्या 6 महिन्याच्या आत, येणाऱ्या 6 महिन्याच्या आत तुझा खेळ खंडोबा नाही लावला तर मी पण नावाची मालती नाही. आणि तिकडे इंद्रा फॅक्टरीमध्ये जातो आणि बुवा यांची तयारी होते की घर सोडून जायचं. हे आपण उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत. तर पुढच्या भागासाठी सबस्क्राईब करा आणि चॅनलचे बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.